आणि यानंतर एक महत्त्वाची अपडेट पाहूयात। बोगस आयएएस पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर यांनी केलेल्या अपहरण प्रकरणात नवी मुंबई पोलिसांना एक यश मिळालंय। दिलीप खेडकरच्या ड्रायव्हरला अटक करण्यात आली आहे। रबाळे पोलिसांनी धुळ्यातून आरोपी ड्रायव्हर प्रफुल्ल साळुंके याला अटक केली आहे। गेल्या 6 दिवसापासून दिलीप खेडकर आणि प्रफुल्ल साळुंके फरार होते। दिलीप खेडकर यांना शोधण्यासाठी नवी मुंबई पोलिसांच्या 3 टीम रवाना झालेल्या आहेत। विनायक पाटील आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। विनायक, कशा पद्धतीने ड्रायव्हरला अटक करण्यात आली आणि दिलीप खेडकरांना शोधण्यासाठी आता काय प्रयत्न केले जात आहेत? बरोबर, आपण पाहतो की गेल्या 6 दिवसापासून आहेत ते दिलीप खेडकर आणि प्रफुल्ल साळुंके जो ड्रायव्हर त्यांचा होता ते दोघे फरार होते। ऐरोलीमध्ये ही घटना घडली होती 6 दिवसापूर्वी। गाडीच्या अपघातानंतर आहे ते या ठिकाणी ट्रकच्या क्लिनरला त्यांनी किडनॅप केलं होतं आणि पुण्याला घेऊन गेले होते। या प्रकरणी त्यांच्यावरती 3 जणांवरती गुन्हा दाखल झाला होता आणि ह्याला शोध करण्यासाठी आहे ते नवी मुंबई पोलिसांच्या माध्यमातून 3 पथकं तयार करण्यात आली होती आणि याच्यामध्ये आता रबाळा पोलीस स्टेशन आहे त्यांना आता या प्रकरणी आहे ते प्रफुल्ल साळुंके याला अटक करण्यामध्ये यश आलेलं आहे। हा जो ड्रायव्हर होता हा धुळे या ठिकाणी लपून राहिला होता आणि मोबाईल लोकेशन आणि काही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आहे ते पोलिसांना तिथपर्यंत पोहोचण्यात यश आल्याने ड्रायव्हरला आहे ते सध्या अटक करण्यात आलेली आहे आणि प्रफुल्ल साळुंकेकडून आता पोलिसांकडून माहिती घेतली जात आहे की दिलीप खेडकर जे काय अजून अद्याप फरार आहेत त्यांचा शोध लागलेला नाहीये, त्यामुळे ते कुठे आहेत या संदर्भातली चौकशी आता प्रफुल्ल साळुंके याच्याकडे सुरू आहे। विनायक, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।